घरामध्ये ना दोनदा तीनदा भांडणात म्हणा किंवा तुझ्या बोलण्यातनं एक स्टेटमेंट निघत होतं की काही बोलू नका, मला बाहेर जाऊन लग्न करायचं आहे. तर हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. तन्वी, काय सिक्रेट आहे, जरा थोडं रिव्हील करायला आवडेल का? असं काही सिक्रेट वगैरे नाही आहे. मला करिअरशी पहिलं तर लग्न करायचं आहे, कारण माझं हे मला द्यायचं उत्तर आहे का तन्वी? सगळ्यांसाठीचंच उत्तर आहे हे. मला करिअरशीच लग्न करायचं आहे. मुळात मी पहिल्या दिवसापासून तिथे म्हणते की मी गेम शोमध्ये कधीच अफेअर वगैरे करणार नाही, लव्ह अँगल देणार नाही, कारण 3 महिन्यात कोणालाच प्रेम होऊ शकत नाही आणि मला तर कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माझं क्लिअर होतं की जाणार तर एकटी जाणार, एकटी बाहेर पडणार, खेळून बाहेर पडणार, छान खेळणार. आणि मी कायम बोलत आले की मम्मी माझ्यासाठी मुलगा बघणार. आणि हो, मी अशीच आहे. मी खूप मला फटकळ वगैरे म्हणतात किंवा काहीही म्हणतात, बोल्ड बिंदास म्हणतात, पण मी खूप जुन्या विचारांची आहे. आणि माझी मम्मी ज्याच्याबरोबर लग्न डिसाईड करणार, मुलगा सिलेक्ट करणार, त्याच्याशीच मी लग्न करणार. बाकी काहीच सिक्रेट त्याच्या पाठीमागे नाही. काहीच नाही. ओ, आता मला जरा बरं वाटतंय तन्वी हे ऐकल्यानंतर. पण आरबी आहे, दीपाली ताई आहे, रेवा आहे, यांच्याशी तुझा घट्ट बॉन्ड आहे, नो डाऊट. त्यांच्यासोबत ती मैत्री असेल. त्या पलीकडे मला सांग तन्वी, कोणासोबत ही फ्रेंडशिप इथून पुढे कंटिन्यू राहील तुझ्या काटा व्यतिरिक्त? काटा व्यतिरिक्त माझा ज्यांच्याशी बॉन्ड बनला ती माझी फॅमिली काटाच होती, आणि ज्यांच्याशी नाही बनला ते काट्यामध्ये कधीच नव्हते. पण सगळेच चांगले आहेत, सगळेच म्हणजे भांडणं जरी झालीत ना आमच्यामध्ये, तरी पण जेवताना म्हणा किंवा काही म्हणा, सगळेच छान प्रकारे आम्ही पुन्हा जुळून यायचो. खरं तर सगळ्यांशीच राहील, पण सागरदादा सोबत जास्त चांगली राहील असं मला वाटतं, कारण बऱ्याच सिच्युएशनमध्ये आमची भांडणं झालीत, पण त्याने खूप छान समजून घेतलं मला. सो सागरदादा, येस, नक्कीच सागरदादा असेल आणि राखी असेल. राखी ऑफकोर्स. आणि